शिरपूर तालुक्यात आजपर्यंत झालेला विकास आणि शिरपूर तालुक्यातील सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती, तालुक्यातील लोकांचे जीवनमान याचे तुलनात्मक विश्लेषण आपण या भागात करत आहोत. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. आपले स्वागत आहे आमच्या रोखठोक या सदरात. शिरपूर तालुक्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, राजकीय वार आणि प्रहार सुरू झाले. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून आजपर्यंत त्यांनी शिरपूर तालुक्यात केलेला विकास आणि शिरपूर तालुका हा कसा विकसनशील आहे हे मांडण्याचा प्रयत्न होत आहे आणि पुढील काळात होणाऱ्या विकास कामांचे नियोजन लोकांसमोर मांडले जात आहे. शिरपूर तालुक्यात विकास झाला नाही असे सांगणे अत्यंत चुकीचे होईल. तालुक्यात विकास झाला हे सर्वांनाच मान्य आहे आणि या विकासाचे श्रेय माननीय अमरीशभाई पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेच पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे आणि झालेला विकास हा त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. या तालुक्यात विकासाच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे तयार झाले, गावोगावी रस्ते पोहोचले, अनेक सरकारी वास्तूंची बांधकामे झाली, सरकारी कार्यालये उभी राहिली, गाव शिवारातील रस्ते झाले, शेत रस्ते झाले, सिंचनासाठी बंधारे बांधले गेले, हजारो वृक्षांची लागवड झाली, मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, युवकांच्या रोजगारासाठी काही कंपन्या उभ्या राहिल्या, आरोग्यासाठी देखील तालुक्यात सर्वसामान्यांना आधार देणारे हॉस्पिटल उभे राहिले आणि आता पुन्हा 1000 बेडचे हॉस्पिटल उभे राहण्याच्या तयारीत आहे. अनेक गावात ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह हे देखील बांधले गेले. शहरात काँक्रिटीकरण झाले, अनेकांना वैद्यकीय मदत करण्यात आली, अनेक धार्मिक स्थळांचे, मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांचा उद्धार करण्यात आला. इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरपूर तालुक्याचा विकास हा अधिक झाला. या झाला विकासाच्या जमेच्या बाजू. तालुक्यात झालेला विकास डोळस आहे, तो सर्वांना दिसतो, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. इतर तालुक्यांच्या तुलनेने हा विकास नेत्रदीपक आहे, यातही काही शंका असण्याचे कारण नाही. पण फक्त भौतिक विकास झाला म्हणून शिरपूर तालुका विकसित होतो का? सिमेंटचे रस्ते, पक्क्या इमारती, खाजगी संस्थांचे जाळे आणि नाममात्र रोजगार देणाऱ्या कंपन्या म्हणजे तालुक्याचा विकास आहे का? हाच विकसित शिरपूर तालुक्याचा खरा विकास समजायचा का? की या तालुक्यात अजून काही मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. जर तालुक्यातील वातावरण हे विकासाला पोषक आहे, तर मग या तालुक्यात सहकाराचा घात का झाला हा देखील एक प्रश्न आहे. या तालुक्यात बाहेरून कंपन्या का आल्या नाहीत? MIDC सारखा प्रकल्प यापूर्वीच या तालुक्यात का राबवला गेला नाही? जर असे झाले असते तर कदाचित हजारो युवकांना अजून रोजगार मिळाला असता, असे देखील या तालुक्यातील लोकांना वाटते. तालुक्याचा भौतिक विकास होत असताना सामान्यांच्या जीवनात काय परिवर्तन झाले? यातून सामान्य माणूस समृद्ध झाला का? तालुक्याचा विकास होत असताना सामान्य माणसाचा किती विकास झाला हे पाहावयाचे असेल तर या तालुक्यातील नागरिकांची आर्थिक क्षमतेची तुलना, त्यांचे आजचे जीवनमान आणि सरकारी आकडेवारी हे देखील आपणास पाहावी लागेल. फक्त नेत्यांचा विकास झाला म्हणून तालुक्याचा विकास झाला असे म्हणणे कदाचित चुकीचे असू शकते. विकास हा सामान्यांच्या घरात आणि त्यांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांच्या जीवनात देखील आमूलाग्र बदल झाला पाहिजे. तो सदन आणि समृद्ध झाला पाहिजे. नागरिकांची देखील आर्थिक सुबत्ता वाढली पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा स्वावलंबी झाला पाहिजे. शेतीमालाला भाव, योग्य ती बाजारपेठ आणि हाताला काम, त्यालाच खऱ्या अर्थाने विकास म्हणता येईल. आणि तो विकास सर्वसमावेशक असेल असा देखील एक मतप्रवाह तालुक्यात आहे. सर्व सहकारी संस्था बंद करून किंवा त्या मोडीत काढून खाजगी संस्थांचे जाळे उभे करणे, स्वतःचे साम्राज्य उभे करणे, नेते मालक आणि जनता नोकर, असा जर तालुक्याचा विकास असेल तर मग याबाबत देखील विचार झाला पाहिजे. हे खरे आहे की शिक्षण संस्थांमुळे तालुक्यातील मुलांची शिक्षणाची सोय झाली. तालुक्यात उच्च शिक्षित तरुण तयार व्हायला लागले. शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. हे सर्व जरी खरे असले तरी दुसरीकडे हेच शिक्षण घेण्यासाठी त्यांना फी भरणे देखील परवडत नाही, ही देखील एक वास्तविकता आहे. या तालुक्यात अनेकांना पुरेसा पगार मिळत नाही, ही देखील एक वास्तव आहे. 8 ते 10 वर्ष काम करून देखील आपल्या संस्थेत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आलेले नाही, अशी देखील कर्मचाऱ्यांची ओरड आहे. या कर्मचाऱ्यांच्या आत्मा देखील म्हणत असेल की आम्ही तुमची सेवा केली, मग आमचे चुकलं काय? या तालुक्याची लोकसंख्या जवळपास 5 लाखांच्या आसपास आहे आणि जवळपास 3,47,000 मतदार आहेत.
जर आपण तुलनात्मक विचार केला तर आता नवीन सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुक्यातील जवळपास 1,05,000 बहिणी या योजनेस पात्र ठरल्या. याचा अर्थ 1,05,000 बहिणी या सामान्य कुटुंबातील असून त्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. म्हणजे हे कुटुंब मध्यमवर्गीय कुटुंब आहे. या तालुक्यात आतापर्यंत बांधकाम कामगारांच्या सरकारी योजनेत तालुक्यात जवळपास 45,000 बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. म्हणजेच तालुक्यात 45,000 लोक एखाद्या ठेकेदाराकडे बांधकाम कामगार म्हणून काम करतात आणि सरकारच्या एक टाइमच्या मध्यान्ह भोजन योजनेवर अवलंबून आहेत आणि मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात असा त्याचा अर्थ. आता हे सर्व 45,000 बांधकाम कामगार कोठे काम करतात, ते खरे आहेत का खोटे, हा संशोधनाचा विषय आहे. या व्यतिरिक्त या तालुक्यात इतर लहान मोठे काम करणारे कामगार आहेत, मजूर आहेत, शेतात रोजंदारीने जाणारे कामगार आहेत, काही खाजगी संस्था आणि कंपन्यांमध्ये जाणारे देखील कामगार आहेत. काही लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपाला विक्री करतात, रिक्षा चालवतात, छोटे मोठे उद्योग करतात, तर काही फेरीवाले आहेत. यांची देखील संख्या हजारोंच्या घरात आहे. शिवाय ज्यांचे कुटुंब रेशनच्या धान्यावर चालते असे काही गरीब कुटुंबातील लाभार्थी आहेत. तालुक्यात रेशन कार्डचे जवळपास 91,000 लाभार्थी आहेत. त्यात 14,000 पेक्षा जास्त लाभार्थी अंत्योदय कुटुंबातील आहेत. 19,000 पेक्षा जास्त लाभार्थी प्राधान्य कुटुंबातील आहेत. MPS प्रवर्गात 24,000 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. BPL प्रवर्गात 31,000 पेक्षा अधिक लाभार्थी आहेत. याचा अर्थ असा आहे की तालुक्यातील जवळपास 70 ते 80,000 रेशन कार्ड धारक आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य लोक हे शासनाच्या रेशनच्या धान्याचा लाभ घेतात. याशिवाय ज्यांच्या स्वतःच्या डोक्यावर छत नाही, त्यांनी सरकारी योजनेतून घरकुल मिळवले आहे, अशा लाभार्थ्यांची संख्या देखील लाखांच्या घरात आहे. आदिवासी बांधव आज देखील अविकसित आहे. आजही त्यांना अनेक सेवा सुविधांचा अभाव आहे. हे देखील तालुक्यातील एक वास्तव आहे. तालुक्यात जवळपास 15,000 पेक्षा अधिक वनपट्ट्यांचे वाटप आतापर्यंत झाले. म्हणजे हे भूमिहीन नागरिक होते, त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही म्हणून ते वनजमिनी कसत होते असा त्याचा अर्थ होतो. आजही हजारो नागरिक हे वनपट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय बहुतांशी सामान्य कुटुंबातील नागरिकांची मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतात. अनेक कुटुंबांना रोजगारासाठी या तालुक्यातून स्थलांतर करावे लागले. त्यातील काही परराज्यात जाऊन आपली उपजीविका भागवत आहेत. म्हणजेच काय तर ही सर्व आकडेवारी मन शून्य करणारी आहे. या सर्वांची आकडेमोड केली तर तालुक्यात असलेल्या मतदारांपैकी 7 ते 70% पेक्षा अधिक मतदार किंवा नागरिक हे दारिद्र्य रेषेखाली मध्यम उत्पन्न कुटुंबातील आहेत आणि सरकारी योजनांवर अवलंबून आहेत असे किमान या आकडेवारीतून तरी प्रथम दर्शनी दिसते. शिरपूर तालुका हा शेतीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात मध्यम कुटुंबातील शेती करणाऱ्या कुटुंबांची संख्या देखील मोठी आहे. यातील बरेच कुटुंब हे देखील सरकारी मदतीवर अवलंबून असतात. त्यामुळे या तालुक्यात शेती उद्योगाला प्रेरक असे काही उद्योग मागील काळात निर्माण झाले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची देखील आर्थिक प्रगती थांबली आहे. मग जर ही खरी तालुक्याची वास्तविकता असेल, या तालुक्याचे भौतिक विकास झाला म्हणून तालुक्याचा विकास झाला असे म्हणता येईल का, हा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होते. मग तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर जनता 2.5 लाखाच्या खालच्या उत्पन्नाची असेल, बांधकाम मजूर असेल, इतर कोणते मजूर असतील, अजून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला नसेल तरी तालुका विकसित होऊ शकतो का, हा देखील एक प्रश्न आहे. एखाद्या परिवाराच्या संपत्तीचा विकास होणे, त्यांच्या मालकीच्या 100हून अधिक शिक्षण संस्था काढणे, स्वतःच्या मालकीच्या कंपन्या उभ्या करणे, मोठे प्रोजेक्ट स्वतःच करणे, नगर परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इतर संस्था या सर्वांवर आपले अधिपत्य गाजवणे आणि हे टिकवण्यासाठी वारंवार सत्तेत राहणे, एक नव्हे तर 2-2 आमदारकी साबूत ठेवणे, ही विकासाची परिभाषा आहे का? खरे तर शिक्षण सम्राटांना आणि उद्योजकांना राजकारणाची गरज काय? समाजसेवा फक्त राजकीय पदावर बसून होऊ शकते का? या देशात रतन टाटा यांनी राजकारण पासून दूर राहून देखील समाजसेवा होऊ शकते हे दाखवून दिले आहे. या सर्व विकासामुळे नागरिकांना भौतिक सुविधा उपलब्ध होतात, शिक्षणाची सोय होते, आरोग्याच्या सुविधा मिळतात. हे जरी मान्य असले तरी सामान्यांच्या जीवनात विकास झाला नाही हे सत्य नाकारता येणार नाही. आणि जर शिरपूर तालुक्याच्या विकास गाथा महाराष्ट्राच्या पटलावर सांगितल्या जात असतील तर तालुक्यातील ही वास्तविकता देखील सांगितली गेली पाहिजे. आमच्या तालुक्याचा विकास झाला, मात्र तालुक्यातील 60% जनता आजही सामान्य कुटुंबातील किंवा मध्यम कुटुंबातील आहे. ते आजही बेरोजगारी, महागाईच्या विरोधात लढा देत आहेत, आपले जीवन जगत आहेत. विकासाच्या गर्दीत शेतीमालाला भाव नाही,
बेरोजगारांच्या कामाला मोल नाही, अनेकांच्या हाताला काम नाही. मग जर विकासाचे श्रेय घेत असाल तर तालुक्यातील या गरिबीचे देखील श्रेय साहेब आपण घेतले पाहिजे. तालुका विकसित होणे म्हणजे काय? विकास म्हणजे काय? रस्ते, सरकारी वास्तू, ग्रामपंचायत कार्यालय, काँक्रिटीकरण, सरकारी वास्तू म्हणजे विकास का? 35 ते 40 वर्ष सत्ता भोगल्यानंतर देखील या तालुक्यात 60% जनता सामान्य कुटुंबात का जगते? त्यांचा आर्थिक विकास का होऊ शकला नाही? या तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर मजूर आणि बेरोजगार का आहेत? त्यांच्या विकासाचे काय? हा देखील एक मूलभूत प्रश्न आहे. तालुक्यातून ही जी काही आकडेवारी समोर येत आहे ती काही खोटी आकडेवारी नाही. विविध सभांमधून, भाषणांमधून नेत्यांकडून हा दावा केला जातो की आम्ही 1,05,000 लाडक्या बहिणींना लाभ दिला, 17,000 पेक्षा जास्त वनपट्ट्यांचे वाटप केले, 45,000 कामगारांची नोंद केली, त्यांना भांडे आणि पेट्या वाटल्या, सरकारी योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना घरकुलांचा लाभ दिला, फुकटचे रेशन दिले. हे सर्व सत्य शेवटी नेतेच आपल्या तोंडून सांगत असतात आणि ही सरकारी आकडेवारी आहे. त्यामुळे या तालुक्याचा विकास झाला, मात्र तो भौतिक विकास झाला. या विकासात सामान्य नागरिक कोठेही भागीदार नाही किंवा त्याची भागीदारी अत्यल्प आहे. त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल नाही, फक्त काही सुखसुविधा त्यांना उपलब्ध झाल्या, शिक्षण आणि आरोग्य मिळाले हे देखील सत्य आहे. हे आकडेवारीतून समोर येते. या तालुक्यात जो काही रोजगार उपलब्ध आहे तो तुटपुंज्या पगारावर उपलब्ध आहे. त्याने फक्त पोट भरू शकते, आर्थिक विकास होऊ शकत नाही आणि म्हणून तालुक्यातील युवक रोजगारासाठी बाहेर जातो. त्यामुळे आपण यापुढे अपेक्षा करूया की यापुढे तालुक्याच्या विकासात सामान्यांचा देखील विकास होईल, त्यांची देखील आर्थिक सुबत्ता वाढेल, अनेक कुटुंब हे आत्मनिर्भर होतील, जे सरकारी योजनेवर अवलंबून राहणार नाहीत. तालुक्यात कारखानदारी असेल, शेतीमालाला भाव असेल, प्रत्येकाच्या हाताला काम असेल, रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही, 1,500 रुपयांसाठी आपल्या माता बहिणी बँकांच्या बाहेर रांगा लावणार नाहीत. अशा विकासाची तालुका आजही प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे आगामी काळात या राज्यात कोणाची सत्ता असेल किंवा तालुक्याचे आमदार कोण असेल हे महत्त्वाचे नसून आगामी काळात जनतेचा सर्वांगीण विकास होईल असे राजकारण आणि समाजकारण या तालुक्यात व्हावे, हीच एक सामान्य मतदाराची अपेक्षा आहे. आतापर्यंत झालेल्या तालुक्यातील विकासासाठी आपले आभार. यापुढे विकास हा सामान्यांचे जीवन परिवर्तित करणारा असेल अशी आपण अपेक्षा करूया. या सर्व वास्तव परिस्थितीबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.